दिवे लावणार का आता? हॅलो नमस्कार, मी राजेंद्र बुसार. मी आलो आज पालघरच्या बोईसर या ठिकाणी नांदिवली या गावात, आणि मी इथं जाणून घेणार आहे की आदिवासी वारली समाज कशा प्रकारे दिवाळी साजरी करतात, त्यांची संस्कृती काय आहे, त्यांच्या परंपरा काय आहेत. सो तुम्ही बघू शकता माझ्या पाठी हे त्यांचं घर आहे आणि छान वाटते. इथे बाजूला त्यांची शेती आहे, इथे पूर्ण आंब्याची झाडं आहेत ही मोठी मोठी. त्यानंतर या ठिकाणी हे ट्रॅक्टर आहे आणि या ठिकाणी कोंबडे आहेत, त्यांनी आत्ताच पिलं दिलेले आहेत. सो मस्त वाटतंय, अगदी शांत वातावरण आहे इथे. बाबा काय करताय? हे कुलदेवाची पूजा करताय. अच्छा, बाबा आता एक कुलदेवाची पूजा करतायत. आपल्या समोर आपण बघू शकता नारळ आहेत, तांदूळ घेतलेले आहेत, अगरबत्ती लावलेले आहेत. त्यांनी कुलदेवाचं नामस्मरण करतायत ते. दिवे लावणार का आता? बाबा तुम्ही दिवाळी कशा प्रकारे साजरी करता? दिवाळी सुरुवात होते देवाची पूजा करणे. ओके. हा, देवाला हे दिवे लावणार. दिवे लावल्यानंतर हे चवलं आहे. हा हा. चवलं ठेवणार. एक कोनफल आहे. हा हा. हे कोनफल आहे. याला पानमुळी सांगतो आम्ही. साईच्या पानामध्ये हा हा. भाकरी बनवतो. ओके. हा, हे ठेवतो देवाचं. ते नैवेद्य म्हणून ठेवता का? नैवेद्य म्हणून ठेवतात. नारळ. हा हा. हा सेंदूर आहे. हा हा. पांढरे. शेंदूर कशासाठी वापरतात? सेंदूर हे देवाचं नाव घेऊन हा. त्याला सेंदूर सोडायचं असतो. हिरवा नारळ, सवत, 1 शिऱ्या, 5 शिऱ्या, मळ्यावी, मालदी, चिक्यावी, रास्यावी, दोस्यावी अशी देवाची नाव आहे. देवाची नाव. हा, त्याला सेंदूर त्याच्या नावाने सोडायचं. हा हा. ते झालं नंतर त्याला चवलं याच्यावर ठेवल्याशिवाय आपले खात नाही. अच्छा. ही आपली परंपरा आहे. हा हा. त्याच्या नावाने त्याला चवलं द्यायचं. हे कोनफल आहे. कोनफल पण किती ठेवल्याचे आपले फायदे नाही. आणि आजपासून ही शिजलेली भाकरी हा अब चालू होईल. अच्छा. त्याच्या आधी शिजलेली भाकरी खात नव्हतो, तव्यावर भाजलेली खातो, हा हा. शिजलेली नाही. ओके ओके. बरोबर. नारळ त्यांच्या नावाने नाव घेऊन ना फोडायचा. अच्छा. देवाला व्हायचा. व्हायचा. पहिले सवड व्हायची. हा हा. नंतर फोडल्यानंतर ते नारळ. अच्छा, हे पण देवाला व्हायचं. बघू शकता की बाबा आता देवाला नारळ वाहत आहे.
परत हे व्हायचं. आता आपले दिवा लावू. दिवा नंतर लावतात का? हा, म्हणजे नारळ फोडताना त्यात पाणी बिनी उडला की अच्छा, अच्छा. त्याच्यामुळे दिवा नंतर लावू. हा. देव करण्यासाठी नारळ द्यावा लागतो की अजून काही प्राणी पण द्यावा लागतो? तो कोंबडा पण द्यायला लागतो. पण तो आमचा कोंबडा द्यायचा कार्यक्रम कधीच होऊन गेला. अच्छा. आपली बारस असते ना, बारस, हा हा. त्या दिवशी देव बाहेर काढतो, दुधाने धुवतो. हा हा. दुधाने धुवून तिथे त्याला कोंबडा द्यायचा. कोंबडा नारळ द्यायचा. अजय, तर झालं समजा आपला कार्यक्रम. आता ते पाया पडायचं. हा हा. देवाचं नामस्मरण घेऊन. हा, झाल्यानंतर मग आपली टिचका लावतो. हा हा. देव झाला म्हणून. अच्छा अच्छा. म्हणजे पूजा झाली असं समजायचं. हे काय आहे? चवळा. अच्छा. आणि ह्या भाकरी. आणि या पानातल्या भाकरी. अच्छा, ह्या पानातल्या भाकरी त्या आता आपण प्रत्येकाला वाटणार आहोत थोडं थोडं. ओके, ठीक आहे.
खायचं हा. हे सगळ्यांनी एकत्र खायचे असते. अच्छा. हा सवले हा हा. घ्या. भाऊजी काय सांगताय? काय नाही हे की खाताना सगळ्यांनी एकत्रच खायचं. हातात तिथपर्यंत आहे ना हा. येऊन ठेवायचं असतं. अच्छा. मग आ केलं ना खायचं अशी ही प्रथा आहे. अच्छा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल आपला नवीन आहे, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला तुम्ही सांगा. पुढचा व्हिडिओ असेल हा आदिवासी कोकण समाजाचा असेल. ते कशा प्रकारे दिवाळी साजरी करतात तेही तुम्ही नक्की बघा. जर तुमच्याकडे अशीच एखादी संस्कृती असेल ती संपूर्ण महाराष्ट्राला जर तुम्हाला दाखवायची असेल तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. माझा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मला नक्की सांगा, मी येईन आणि ती संस्कृती संपूर्ण महाराष्ट्राला या चॅनलद्वारे दाखवेन. सो थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.